KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. गेल्या 20 दिवसापासून लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील वातावरण आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघालं आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावरती जोरदार टीका केली. काय म्हणाले शरद पवार, पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करतायत. माननीय श्रीमंत छत्रपती ज्या स्वातंत्र्य सेनानींनी सर्व अर्पण केलं आणि जे या जवान जे शहीद झाले, खऱ्या अर्थाने आपण त्यांच्याकरता तरी आपल्याला हे सर्व, आणि तुमच्या लहान लहान जे मुलं आहेत तुमच्या कुटुंबात, आज जरी लहान मुलं असतील जे स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही कारण ते परिपक्व नाहीत, तुम्ही पण आम्ही पण त्यात काळातनं आपण गेलेलो आहे. आज सुद्धा ते तुमच्या घरातले जरी असले तर भविष्य का उद्या या देशाचा भविष्य काळ आहे, विसरू नका. त्यांची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती, म्हणजेच तुमच्या कुटुंबाची प्रगती. त्यामुळं वोटिंगच्या दिवशी आउटिंगला जर गेला जरूर जावा, पण मतदान केल्यानंतर. पण ते न करता गेला तर तुम्हाला सांगतोय, तुम्हाला काळ माफ करणार नाही. तुमच्या घरातले जे तरुण मुलं आहेत जे उद्या तुमच्याकडे आशेने बघतात आहे, हे तुमचं बोट धरून जे चालायला शिकलेत त्यांचा विचार करा. आणि एकटा उदयनराजेंना मतदान देऊन उपयोग होणार नाही. ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक 48च्या 48 जागा, त्या संपूर्ण जागेवरती संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांचे जे उमेदवार आहेत सगळ्यांना आपण निवडून द्या आणि खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित करा. एवढंच नाही तर या संपूर्ण देशामध्ये तोच निर्णय झाला आहे. त्यामुळं मला संबंधितांना सांगावंसं वाटतं, आमची खिचडीवरती नजर ठेवू नका. आमची खिचडी आता व्यवस्थित शिजली आहे, ती लोकांसाठी आम्ही शिजवली आहे. लोकांना भरभरून देणार, त्यांच्यावर उपासमारीची वेळ परत कधी येऊन देणार नाही. आणि निश्चितपणे तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे, एवढंच सांगतो. आणि आमची कमिटमेंट जी आहे ती तुमच्या प्रती आहे, सगळ्यांच्या वतीने आणि खास करून पवार साहेबांच्या वतीने सांगतो, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो हम अपनी खुद की भी नहीं सुनते. तुम याद रखो, सिर्फ वक्त गिनो, वक्त. तुम्ही आजपर्यंत खराटे मारत आनंदाने दिवस काढले, लोकांना तुम्ही दुर्दशा केली. आता ज्यावेळेस निकाल लागल्यानंतर लोक सुखात राहणार आणि तुम्ही खराटे मारणार. कि प्रधानमंत्री वाला उचित नहीं आ सके, इसलिए मैं यहाँ आया. काय के लिए आया हूँ? शरद पवार को उखाड़ने के लिए आया हूँ. लोकता आमची काय होतं नाही त्या गोष्टी सांगताय. तुला काही महाराष्ट्राच्या मातीमध्ये तू आलाय, त्या महाराष्ट्रातला कुठला आमचा तरुण माणूस कोणी दम देतो म्हणला, उखाडण्यासाठी आलो म्हणला की त्याला हेच सांगावं लागेल की बाप जन्मात तुला कधी यश या महाराष्ट्राच्या भूमीवर येणार नाही. या पद्धतीची भाषा तू जर या ठिकाणी वापरत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उदयनराजेंनी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची वस्ती घुसलेली आहे, यांना दूर करण्याच्या संबंधीचं काम आपण सगळेजण मिळून केल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच काम उद्याच्या 23 तारखेला करायचं. मला आनंद की गेल्या 2 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आम्ही सगळे सहकारी असो, या सगळ्यांना उदयनराजेंना पुढे केल्याच्या नंतर त्यांना मोठ्या उत्साहाने तुम्ही पाठिंबा दिला. हा माणूस मोकळ्या अंतकरणाचा माणूस. आज बाहेर काही नाही, काय असेल तर रोखतो. चुकलं असेल तर चुकलं आणि चांगलं असेल तर त्यासाठी जीव देण्याची तयारी आम्ही बघतो. फार नवीनमध्ये आम्हाला नेहमी ते विचारतात, आज काय आहे का आपल्या राज्याच्या हिताचं? नसेल तर बघूया. जर राज्याचे विरोधी काय असेल तर आम्हाला सांगू. आम्ही सांगतो राजे जरा हवं, जरा सावध करूया, पण सगळे मिळून करूया.
पण त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की या देशातल्या शेतकऱ्यांचा अन्याय होत असेल, या देशातल्या तरुण पिढीवर अन्याय होत असेल, या देशातल्या आया बहिणींचा अन्याय होत असेल, स्वस्त बसायचं नाही. आणि त्याच्यात महाराष्ट्रावर जर अन्याय झाला तर यातून किती सहन करायचं नाही अशा स्वभावाचं हे ग्रस्त आज तुम्हा लोकांच्या समोर पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी सादर केलेले आहेत. आपल्या मताचा पाठिंबा त्यांना द्या, त्या घड्याळाच्या समोरचं चित्र दाबा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ते बटन दाबलं की आता चिठ्ठीवर येणार आणि त्या चिठ्ठीमध्ये तुम्ही कुणाला मत दिलं हे दिसणार. काल माझ्याकडे माहिती आहे अकोल्याचं मतदान झालं, त्या माणसाने मतदान केलं, ते मतदान केलं काँग्रेस पक्षाच्या हाताला, बटन दाबलं हाताचं आणि चिठ्ठी आली कमळाची. त्या माणसाने तक्रार केली आणि ते मशीन त्यांनी घेतलं आणि ते मशीनच फोडून टाकलं. असं काही करू नका. पण चिठ्ठी आल्याच्या नंतर त्याच्यात घड्याळच आहे का नाही तेवढं मात्र वाचकांनी बघा. नाही ही मंडळी काय करतील याचा नेम नाही. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ती सत्ता मिळवण्याच्यासाठी या मशीनमध्ये सुद्धा गडबड करण्याची शक्यता नाही. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.